नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय, तर डिनॉमिनेटरला जे रूट साइन आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे, हे जे 3/√5 दिलेलं आहे हे असंच्या असं लिहून घ्यायचं आणि अपॉन मध्ये जे √5 आहे या √5 ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला मल्टिप्लाय करणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, इथे बघा 3 × √5 म्हणजेच होते 3√5 आणि अपॉन मध्ये √5 × √5 म्हणजेच √5 चा स्क्वेअर. हा आपल्याला असाच्या असं लिहून घ्यायचं. इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होते आणि फायनल आन्सर येते आपलं 3√5/5 आणि हे झालं आहे आपलं फायनल आन्सर. आणि तुम्ही बघू शकता या 5 चा जो रूट साइन होतं ते आपण काढून टाकलेला आहे. त्यानंतर बघा सेकंड नंबरवर आपल्याला दिलेला आहे 1/√14. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, हे 1/√14 अशीच्या अशी लिहून घ्यायचे आणि अपॉन मध्ये जे √14 आहे त्या √14 आपण काय करणार आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करणार आहे. तर बघा इथे आपण काय करणार आहे, √14 आणि अपॉन मध्ये √14 जसेच्या तसे लिहिणार आहोत. त्यानंतर बघा इथे 14 √14 वन द √14 तर ते आपल्याला तसेच्या तसे लिहून घ्यायचे आणि अपॉन मध्ये बघा √14 आणि √14 दॅट इज √14 चा स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर रूट कॅन्सल आणि आपलं फायनल आन्सर येते √14/14. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आपण 14 ला जे रूट साइन होतं ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला थर्ड नंबरवर दिलेला आहे 5/√7. आता आपल्याला सुरुवातीला परत काय करायचंय, 5/√7 असंच्या असं लिहून घ्यायचं आणि त्यानंतर इथे जे अपॉन मध्ये √7 आहे त्या √7 ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. परत आपण काय करणार आहे, 5 × √7 दॅट इज 5√7 आणि अपॉन मध्ये काय येते मग √7 × √7 दॅट इज √7 चा स्क्वेअर आणि परत इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे आणि रिमेनिंग 5√7 आणि अपॉन मध्ये 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि इथे पण बघू शकता आपण काय केलंय, 7 चं जे रूट साइन होतं ते काढून टाकलेलं आहे आणि याचा फायनल आन्सर आपण लिहू शकतो 5/7√7. हे झालं आपलं फायनल आन्सर. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 6/9√3. आता आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला हे जे 6/9√3 आहे हे अशीच्या असे लिहून घ्यायचे आणि त्यानंतर त्या √3 ने आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे 6 × √3 दॅट इज 6√3 आणि अपॉन 9√3 × √3 दॅट इज 9 × √3 चा स्क्वेअर आणि इथे परत स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि 6√3 अपॉन 9 × 3. त्यानंतर बघा 6√3 लिहून घेतले आपण आधी आणि अपॉन मध्ये 9 3 जार 27. बघा आता 3 2 जा 6 आणि 3 9 जा 27 म्हणजे आपल्याला 2√3/9. हे झालं आपलं फायनल आन्सर. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला 11/√3. आता 11/√3 असं असं आधी लिहून घ्यायचं. त्यानंतर बघा √3/√3. आता √3 ने आपण काय केलं, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करून घेतलं. आता बघा 11 × √3 दॅट इज 11√3 आणि इथे बघा √3 × √3 म्हणजेच √3 चा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल 11√3 आणि अपॉन मध्ये इथे 3. व्हिडिओ जास्त मोठा होत होता म्हणून आपण यामध्ये एकच क्वेश्चन घेतलेला आहे. उर्वरित क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत.